नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी एकदम सोपी अशी बटाट्याची पातळ भाजी बनवणार आहे। तर त्यासाठी मी एकच मोठा बटाटा होता तर तो कापलेला आहे आणि मी ही भाजी 2-3 व्यक्तींसाठी बनवणार आहे। तर त्यासाठी हा दाण्याचा कूट आहे, फक्त दाण्याचा कूट आणि इथे कांदा घेतलेला। आता त्यामध्ये मी हा कांदा घालणार आहे फोडणीला। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट तुमच्या चवीनुसार आणि हळद घालायची आहे। जास्त परतून नाही द्यायचं आहे, थोडासा जरा रंग असा वेगळा झाला पाहिजे। याला मी लसूण आणि खोबऱ्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे, फक्त शेंगदाण्याचाच कूट मी याला टाकणार आहे। तर इथे आपला हा कांदा परतून झालेला आहे, त्यासाठी मी एवढी हळद घालणार आहे आणि एवढं लाल तिखट। हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बटाटे घालायचे आहेत। व आता यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा धना पावडर टाकणार आहे व चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे हलवून घ्यायचं आहे सगळं। सर्व मिक्स झाल्यावर यामध्ये शेंगदाण्याचा कूट हा टाकायचा आहे। ही भाजी करण्यासाठी खूप सोपी आहे। ही मुलांना सुद्धा करता येऊ शकते आणि मुलींना सुद्धा करता येऊ शकते। त्याच्यामुळे सगळ्यात सोपी भाजी ही बटाट्याची भाजी आहे। तर सगळ्यांनी ट्राय करायला हरकत नाही। तर बटाटा शिजण्यासाठी मी इथे 2 ग्लास पाणी टाकणार आहे यामध्ये। ही भाजी शिजण्यासाठी 15 ते 20 मिनिट लागतील आपल्याला आणि भाजी ही बारीक गॅसवरच आपल्याला शिजवून द्यायची आहे। कोथिंबीर ही भाजी शिजत आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे। इथे आता 15 मिनिट झालेले आहेत, तर इथे हा बटाटा पूर्ण शिजलेला आहे, हे पाहू शकता तुम्ही। आणि यामध्ये आता मी कोथिंबीर घालणार आहे आणि एकदा हलवून घ्यायचं आहे व गॅस बंद करायचा आहे। इथे ही भाजी आपली बटाट्याची तयार झालेली आहे। पाहू शकता, खूप छान लागते। एकदा करून पहा, ट्राय करा।